आज पहाटे 5 वाजताच बाबाला आणि मला जाग आली, कारण की आम्हाला दोघांना पण जायचं होतं आज पाथर्डीच्या शेळी बाजारामध्ये. आता विषयात झालं की सकाळ-सकाळी एवढी जबरदस्त थंडी होती, तरी पण 7 वाजता, शार्प 7 वाजता आम्ही पाथर्डीच्या बाजारात होतो. तर रामकृष्ण हरी मंडळी बाजारात गेल्या-गेल्या इतक्या भयानक शेळ्या बघायला भेटल्या ना भाऊ. सगळ्यात मोठा बाजार, पण जागाच नाहीये. इतका मोठा बाजार भरतो हो. इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या शेळ्या बघायला भेटल्या. काठेवाडी झाल्या, उस्मानाबादी झाल्या, शिरोई झाल्या. बापरे बापरे, काय विषयच नाही करायचा. आणि तेवढ्यात माझी नजर या बोकडाकडे गेली बाबा. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा ह्यो बोकड कोणत्या जातीचा असन. इतका जबरदस्त छातीला लागत होता बोकड ह्यो. 40-50 हजाराच्या घरातच असणार ह्यो बोकड. तेवढ्यात बाबाला आहे ना 3 पाठी दिसल्या, त्यांना त्या पटल्या. मग आम्ही सौदा केला मस्तपैकी, घेतल्या त्या पाठी. मग मी आलो होतो गेटच्या बाहेर. बाबा म्हणले मला अजून 3 पाठी पटल्यात बरं का त्या माणसाकडे. शेतकऱ्याकडूनच घेतल्या आपण, व्यापाऱ्याकडून नाही घेतल्या. आता बाबांनी त्या बी घेऊन आले मस्तपैकी. मग आता सगळ्या 6 पाठी झाल्यात. पण प्रश्न निर्माण झाला की बाबा यांना न्यायच्या कशा आता घरी, कारण की 20-25 किलोमीटर लांब आलेलो आहे आपण आपल्या घरापासून. आता बाबाला म्हणलं बाबा एखादं डुग्ग बघावं लागत आहे गाड्या. मग काय डुग्ग्यात भरल्या सगळ्या शेळ्या घरी घेऊन आलो मस्तपैकी. आता त्यांना आहे ना डुग्ग्यात आणलं, म्हणून थोडं ट्रेस झाला होता, त्याच्यामुळे त्यांना गुळ आणि बाजरी खाऊ घातली. तेवढ्यात बाबा म्हणले की बाबा ते ब्रॉटॉनचं लिव्हर टॉनिक आहे ना, ते सगळ्या शेळ्यांना मस्तपैकी पाजून टाक. मग काय मस्तपैकी सगळ्या शेळ्या धरल्या, सगळ्यांना पाजून टाकलं. नंतर पाला पण आणून टाकला सगळ्या शेळ्यांना. पाठी एवढ्या भुक्या होत्या की बाबा बाबू टाकल्याच खायला चालू केलं बाबा. चला आता व्हिडिओ बी आपण इथंच संपू. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.